प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर 9423810208 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। संघ तालुका नाही तर आंदोलन अटळ, उपोषणकर्ते संतोष कुंभार यांची तब्येत खालावली। माजी आमदार विक्रमदादा सावंत यांचा जाहीर पाठिंबा। जत तालुक्याचे विभाजन करून संघ स्वतंत्र तालुका घोषित करावा या ठाम मागणीसाठी संतोष कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले बेमुदत उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरू असून उपोषणकर्ते संतोष कुंभार यांची तब्येत खालावली आहे। मात्र शासनाने निर्णय जाहीर करेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। या उपोषणात राजू पुजारी, प्रवीण औरादी, साहेबराव टोने व सुभाष पाटील हे कार्यकर्ते सहभागी आहेत। संतोष कुंभार यांना अशक्तपणा व चक्कर येण्याची लक्षणे दिसून आल्याने उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। प्रशासनाने याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। दरम्यान उपोषणस्थळी भेट देत माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला। यावेळी बोलताना ते म्हणाले, जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा आहे। सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन प्रशासकीय कामासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे तालुक्याचे विभाजन होणे अत्यावश्यक असून संघ स्वतंत्र तालुका होणे ही काळाची गरज आहे। ते पुढे म्हणाले की संघ तालुका व्हावा ही मागणी गेल्या 25 ते 30 वर्षापासून सुरू आहे। यासाठी अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे। शासनामार्फत प्रशासनाकडे जो प्रस्ताव पाठवण्यात आला आहे तो संघ तालुका निर्मितीसाठीच असल्याचे स्पष्ट आहे। उपोषणामुळे संघ व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते व नागरिक उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवत आहेत। शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाली या ठिकाणी मागणी, पण आज देखील सुद्धा आजपर्यंत सनमडेकर काकांनी मांडलं, त्याचबरोबर जगताप साहेबांनी मांडला आणि गेल्या पंचवार्षिक कालावधीमध्ये मी सुद्धा या तालुक्याचं विभाजन व्हावं म्हणून या ठिकाणी 2 तालुके या 2च्या ऐवजी 3 व्हावेत म्हणून सुद्धा आम्ही गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला। पण एक आहे की ज्या वेळेस या प्रशासनाच्या वतीनं प्रस्ताव तयार केला गेला, तो प्रस्ताव या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जाहीर सांगतो आज की ज्या वेळेस या तालुक्याचं विभाजन व्हावं म्हणून या प्रशासनाच्या वतीनं ज्या वेळेस प्रस्ताव गेला त्या वेळेस खास करून संघ तालुका व्हावा म्हणूनच प्रशासनानं सुद्धा प्रस्ताव या ठिकाणी आतापर्यंत पाठवलेला आहे। कारण जत तालुक्याची भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन संख हे गाव आणि तालुक्यातलं मोठं गाव असणारं आणि तालुक्याच्या सगळ्या मध्य भागी असणारं गाव आहे आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शासकीय जमीन आणि सगळ्या दृष्टीनं या ठिकाणी प्रशासनाचे इमारती होऊ शकतात, हा सुद्धा प्रस्ताव या प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे। आज जर महाराष्ट्र शासनाच्या विचारात जर आणलं तर या तालुक्याचं विभाजन व्हायला काहीच अडचण नाही आणि संघ तालुका व्हायला काहीच अडचण नाही। पण आज जे आमच्या तालुक्यातल्या लोकांना जे पाहिजे ते न देता आज वेगळंच या विचारमंचावर मी आणखीन एकदा आल्यानंतर जे आम्हाला गाजर वेगवेगळी दाखवली जातात ते सुद्धा आज या जे काही विद्यमान आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतंय। खरं तर
जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला तालुका म्हणून ओळखला जात होता. महाराष्ट्रात मला वाटतं अहमदनगर जिल्ह्यानंतर एक तालुका तिथं एक आहे आणि सगळ्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जाणारा आपला हा जत तालुक्यातला भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका म्हणून महाराष्ट्रात रेकॉर्डली नोंद आहे. पण ज्या ज्या वेळेस आम्ही मागणी केली त्या वेळेस खऱ्या अर्थानं आपण बघितलं की गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्या वेळेस सरकार बदललं आणि सरकार बदलल्यानंतर सुद्धा जिथं जिथं आम्ही वेळ मिळाला तिथं तिथं आम्ही या तालुक्याचं विभाजन व्हावं म्हणून आम्ही प्रामुख्यानं मागणी केली. पण ही मागणी होत असताना आज जे बहुमताचं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून कुठेही आता अडचण नाही आहे, कारण ऑलरेडी प्रस्ताव आहे, सगळं झालेलं आहे. फक्त त्याला म्हणजे सरकारच्या वतीनं अधिकृत करणं एवढंच भाग शिल्लक आहे आणि या सरकारच्या माध्यमातून ते व्हायला अडचणच नाही. पण आज परिस्थिती आपल्याला बघितली तर तालुक्यातल्या विद्यमान आमदारांच्या माध्यमातून आपल्याला जी काही वेगवेगळी आश्वासनं या निमित्तानं दिली जातात. खरं तर मी मगाशी म्हटल्यासारखं जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. पण या तालुक्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीची जी काही कृपादृष्टी झाली त्या माध्यमातून या तालुक्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं. पण विद्यमान आमदार त्याच्याविषयी काय बोलतात का हे तर खरं त्याच्याविषयी काहीच बोलत नाही ते. आणि मग आम्हाला MIDCचं गाजर दाखवलं जातं. मग आता आमच्या अपरा बिराजदारांनी म्हटल्यासारखं खरं तर जत तालुका म्हणून कुणाला नाव बदलायची कुणाची मागणी होती का? ती गरज आहे का? पण गरज नसताना म्हणजे खऱ्या अर्थानं देवाभाऊ म्हणतात ते आज या ठिकाणी देवभूमीच्या ऐवजी देवाभाऊ भूमी करतात का काय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. म्हणून या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना या द्विभाषिक या कर्नाटकाशी निगडीत असलेल्या तालुक्याला या तालुक्यातल्या लोकांना शेतकऱ्यांना जे पाहिजे ते खऱ्या अर्थानं पहिलं देणं क्रमप्राप्त आहे. पण आता दाखवताना वेगळं दाखवलं जाते, दिशाभूल केली जाते. म्हणून मी या ठिकाणी जे काही या आमच्या 13 लोकांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली आहे त्याच्या मी या ठिकाणी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आणि पाठिंबा दर्शवतो. जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.